आज आम्ही दसऱ्याचो सण मनयता आणि तुम्ही जाणा हांगा गरब्यान तुम्ही पळयलें की दसरो म्हणजे दुष्ट शक्तीचेर दैवी शक्तीन मेळिल्लो विजय। ह्यो दुष्ट शक्ती खंयच्यो तें समजून घेवपाक जाय। दसरो आमी कित्याक करतात, तेका दसरा कित्याक म्हणटात? उत्तर भारतांत दसऱ्याक दशहरा म्हणटात। व दशहरा म्हणजे कोण? ती देवी राक्षसांक मारता। ते राक्षस मुळान खंयचे? आमी पळयता की देवी राक्षसांक मारता, महिषासुराक मारता, पण तो राक्षस कोण हे आमकां खबर आसना। तो राक्षस कोण ते समजुपा जाय। ह्याका दसरा आमी जेन्ना म्हणटात, दसरा हेजो अर्थ कितें? दशहरा म्हणजे 10 जाणांचो वध केला। हे 10 जाण कोण? तर आमची 5 कर्मेंद्रिय आसात आणि 5 ज्ञानेंद्रिय आसात। हात पाय तोंड बिनी सगळी आमची कर्मेंद्रियां, दोळे नाक आणि ज्ञानेंद्रिय आसात आमची, ती मिळून 10 आसात। आणि ही सगळी आमची कुडीची इंद्रियां ही सध्या भोग घेवपाक जावं सुखान आधीन जाल्या। तर तांकां हें करप, तेंची सुखलोलुपता ती मारप आणि आपल्या काळजांतली देवता जी आसा तिका जागी करप म्हणजे खरो दसरा। आणि दसऱ्याचो हो अर्थ आमी सगळ्यांनी समजून घेवपाक जाय। आता दांडिया स्पर्धेक सुरवात जाल्या, गोंयभर सध्या दांडियाची धूम आहा। पळयता थंय गरबा खेळटात आणि हे सगळे म्हाका दिसता गेल्या 5 ते 10 वर्सां भितर चड पॉप्युलर जाला गरबा। आमच्या ल्हानपणांत आमी आयुश्यांत केन्नाच गरबा पळयलो ना नवरात्री वेळार। फक्त गुजराती समाज हो कला अकादमीन आणि फोंड्या आमचो पटेलाचो सॉमील आहा, थंय गुजराती लोक बीन हे गरबा खेळटाले। आज गुजरात्या परस आमच्या चेड्यांनी चेडवां बरे गरबा खेळपाक लागले। सो हांवें फकाणांनी म्हणलें वजळ की आतां फुडल्या वर्साच्यान गुजराती लोक गोंयांत येतले की गरबा हेंचे कडल्यान शिकून घेवपाक म्हणून। ते आपले विसरले। आता तशें आमी गरबा शिकले तरी आमच्यो कांय गोश्टी सोडून दिल्या, तेजें कितें करप? आता ह्या आमच्या वाठारांत हांव पळयता नेवरा आदोशे फुगड्यो बिगड्यो कोण घालिना। फुगडी ही आमची मूळ संस्कृती आणि गोंयभर इतले फुगड्याच्यो स्पर्धा जाता आसतना आमच्या ह्या भागांतल्यान मात कोणूच फुगड्याच्या हाका वचना। सो त्यो फुगड्योय आमकां येवपाक जाय आणि गरबाय येवपाक जाय। गरब्या खातीर जर फुगड्यो सोडून दिले जाल्यार कशें जातलें? कित्याक फुगड्यांचेर आमची खुबशी लोक संस्कृती ही आदारिल्ली आसा। आणि म्हणून हांगा ज्यो आमच्यो भयणी आसात, तुमकां सगळ्यांक म्हजी विनंती की तुमकां फुगड्यो जर शिकपाच्यो आसत जाल्यार शिकपाची वेवस्था हांव करून दिता, पण तुमी शिकपा खातीर फुडें येयात। हे जे आमचे पयलींचे धन आहा तें सोडूं नाकात, नाजाल्यार मागीर आमच्या हातीन कांय उरचें ना आनी सगळे दुसऱ्यालेच कॉपी करत आमी उरतले। गरबा बी खेळूंकूच जायो आणि तेतून आतां नवे नवे म्हणजे फक्त आतां ते डान्सा पुरते लिमिटेड उरना। तुम्ही पयलीं देवीचो हें दाखयलो, मागीर कालिया मर्दन करपी कृष्ण दाखयलो। ही नवी टॅक्नीक येत रावतली आणि आमची भुरगीं तातूंत माहीर जायत रावतलीं। परत म्हाका एक बरें दिसलें की आमच्या सांताद्रे कॉन्स्टिट्युएन्सीन धाकट्या भाटांतलीं भुरगीं, नेवरा सुलाभाटची भुरगीं, कुडकाची भुरगीं, सातांची भुरगीं, हेंचे ग्रुप सध्या इतले स्ट्रॉंग जाल्या की वचत थंय तांकां प्रायज मेळटा बरेच जाणां। म्हणजे कुडका सातांचे बी जर आसा ते गोंयांत खूब कडेन प्रायज घेता आणि आमी बी शक्य आसा थंय तांकां प्रोत्साहन दिता। म्हणटकच नवरात्राची समाप्ती ही आज जाता की इतले दीस हे चल्लेलें आणि आयचो दीस तुमी जाणा की शीम ओपून भायर वचपाचो। म्हणजे पयलीं आमचे पुर्वज आयच्या दिसा आपली सगळी शस्त्र बिस्त्रां ती भायर काडून तेंची पुजा करताले आणि ती शस्त्र घेवन ते भायर लढाईक वयताले आणि जेन्ना ते परत येताले, आयज वयता तेका सिमोल्लंघन म्हणटाले आणि परत जेन्ना येताले तेका सीमागमन म्हणटाले। ते सीमागमन म्हणजे तो शिमगो। जेन्ना ते परते गांवांत येताले तेन्ना गांवांतल्यान जी मिरवणूक काडटाले तेजें कारण म्हणजे गेल्ले ते वीर हे परत येताले गांवांत आणि परत येतना जी तांची स्वारी आसताली ती शिमगो आणि जे वाजयताले तेका स्वारी म्हणजे सुवारी म्हणटाले। हे सगळें आमी लक्षांत दवरपाक जाय नवे पिढीन, कित्याक नव्या भुरग्यांक ह्यो कांय गोश्टी खबर ना।